काळू जलाशय बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन 20 वर्षापासून दिले जात आहे। मुंबई महानगरपालिकेने शहापूर पाणलोट क्षेत्र मुंबईसाठी राखीव ठेवलं आहे। या कामाची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेची असायला हवी, पण आम्ही मागे पडलो। जलसंधारण समितीने आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये आमदार संजय केळकर बोलत होते। पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हवामान बदल, पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारण या विषयावरती शिक्षित करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। परिसंवादाचे आयोजक आणि ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्या प्रयत्नांची आणि कार्याची प्रशंसा करताना आमदार केळकर म्हणाले की ओमप्रकाश शर्मा यांनी पाणी आणि जंगल क्षेत्रात मोठा अनुभव आहे। त्यांनी पाणी, जंगल, ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यांमध्ये काम केलं आहे। दिवंगत नेते अरविंद पेंडसे यांच्यासोबत ग्रामीण भागाचा दौरा करण्याचा, जलपरिषद आणि नाशिक डहाणू रेल्वेसाठी काम करणाऱ्यांचा त्यांना अनुभव आहे। पुढे त्यांनी सांगितले की सरकार 300 कोटी झाडं लावण्याची योजना आखत आहे। विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण दिलं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे। जर मुलं मोठ्यांना कचरा टाकण्यापासून रोखण्यास, योग्य जलव्यवस्थापन आणि वृक्षारोपण प्रोत्साहन देण्यास तयार नसतील तर समस्या आणखीनच बिकट होतील। इमारती बांधल्या जातील, पण पाणी, इतर सुविधा कुठून येणार? नवीन इमारती बांधताना पाणी आणि इतर आवश्यक सुविधा कोठे पुरवायच्या याचा विचार करावा लागेल। काळू जलाशयासाठी 600 कोटी रुपयांचा प्रकल्प का राबवला जात नाही? आपल्याला गुजरातच्या जलसंपत्तीचे अनुकरण करण्याची गरज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंधारे, शेततळे आणि जलशिवारावरती भर दिला आहे। जर प्रत्येकाने शहरासाठी फक्त 1 मिनिट दिला तर त्याचा प्रचंड फायदा होईल। आपल्या वृद्धापकाळातही ओमप्रकाश शर्मा पाणी, पर्यावरण क्षेत्रामध्ये सक्रिय राहिले। त्यांचे प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवणे आणि काळू जलाशयाचा विचार करणं महत्त्वाचं आहे। ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील, उद्योगपती ओम चांडक, पत्रकार रामकृष्ण अय्यर, अशोक पारेख, शरद राखियार, लक्ष्मीकांत मधुरा, शशिकांत शिर्के, आशिष शुक्ला, जितू शर्मा, सुमन शर्मा, सविता इंदोरिया उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे यांनी केले। आज ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्या पुढाकाराने पाणी आणि वनसंवर्धन यावर एक चर्चासत्र, परिसंवाद आयोजित केला होता आणि अत्यंत हे दोन्ही विषय जे आहेत ते इतके जिव्हाळ्याचे विषय आहेत आम जनतेचे। म्हणजे पाणी असो किंवा वन असो किंवा झाडं असो, हे दोन्ही सगळ्यांच्याच आवश्यकतेचे आहेत आणि अनेक तज्ज्ञांनी याच्यामध्ये आपले विचार मांडले। मला असं वाटतं की पाणी जसं हे जीवन आहे, तसं वृक्ष हा देखील आपलं जीवनाचाच भाग आहे आणि हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वृद्धीस आणण्याकरता हा एक संस्कार आहे, ही एक चळवळ आहे आणि पुढच्या काळामध्ये ह्या चळवळीच्या रूपाने याचं पुढे विस्तार व्हायला हवा, तरच पुढच्या काळामध्ये येणाऱ्या संकटावर आपण मात करू शकतो। टँकर माफिया तर आहेतच, ते त्यांचं काम करत असले तरी देखील पाण्याचा स्रोत आपण जर निर्माण केला आणि टँकर माफियांच्याशी जे हातमिळवणी करणारे त्यांचा बंदोबस्त केला तर हे सगळं टँकर मुक्त ठाण्याचं जे आमचं स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल। आणि काळू धरणाचं 2006 पासून प्रयत्न चालू आहे। तिथल्या लोकांचा काही वेळेला विरोध आहे, काही वेळेला त्याच्यामुळे निरनिराळे आपल्याला पर्याय शोधायला लागतील की जेणेकरून पाण्याची जी काही आपली तहान आहे ठाणेकरांची ती त्याच्या माध्यमातून आपल्याला भागवायला। पाणी बचत हा देखील त्याच्यातला महत्त्वाचा विषय आहे आणि तो देखील करणं गरजेचं आहे। अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम होता आणि त्यातनं मला असं वाटतं की एक नवीन विचार आपण पुन्हा एकदा समाजात घेऊन जाऊ शकतो की पाण्यासारखा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि त्याचं रूपांतर ह्या दिवसांमध्ये आंदोलनात होत असतं। परंतु पाऊस पडण्याच्या अगोदर आपण जर काही विधायक काही उपक्रम हाती घेऊ शकलो तर त्याची आज चर्चा झालेली आहे की वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा पाणी कसं अडवता येईल, आपल्याला रिसायकलिंग कसं करता येईल पाण्याचं। तर हे सगळे विषय जे आहेत या विषयात आता नागरिकांनी सहभाग घेण्याची गरज आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की आपण पटकन त्याबद्दल चीड व्यक्त करतो, परंतु जेव्हा आपल्या हातात परिस्थिती असते तेव्हा आपण नेमकं करतो काय? पाणी वाचवतो का? किंवा पाण्याची कुठेतरी गळती चालू असते ते आपण थांबवतो का? तर ह्या संदर्भात सर्वच वयोगटातल्या म्हणजे लहानपणापासून जर आपण हे ट्रेनिंग दिलं तर मला असं वाटतं की एक बिहेवियरल पॅटर्न म्हणतो आपण त्याला, की माणसाचं वर्तन जे आहे ते अधिक जबाबदारीचं होऊ लागतं
आणि अशा परिसंवादातनं आपल्याला हा विचार पुढे नेता येऊ शकेल. मी एक विषय असा उपस्थित केला, कारण की आमदार केळकर या कार्यक्रमाला उपस्थित होते, की जलपर्यटन असा पण एक विषय आपल्याला सुरू केला पाहिजे, की शाळेतल्या मुलांना धरणं दाखवली पाहिजेत, त्यांना ग्रामीण भागातली पाणी समस्या दाखवली पाहिजे, नदीचं प्रदूषण दाखवलं पाहिजे किंवा नदीची धूप थांबवण्यासाठी काय करता येऊ शकेल. तर हे जलतज्ञ जे लोक आहेत, त्या जलतज्ञांच्या मदतीने हे जलपर्यटन जर आपण केलं तर आपण जागरूक नागरिकांची पिढी, की ज्यांना पाण्याची किंमत खरी समजेल, अशी पिढी आपण निर्माण करू शकू. त्यामुळे हा परिसंवादाचा हा एक फायदा आहे.